नमस्कार, मी भारती पवार इंकला फाउंडेशनचे सदस्य. 15 मिनिटं आधी आम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला की म्हातारीचा जी जिवंत होती आणि ती शहाद्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळच्या रस्त्यावर गेल्या 8 दिवसापासून पडून आहे. आमची टीम 15 मिनिटात इथं पोहोचली. जेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो त्या म्हातारीमध्ये जीव होता. आम्ही तिला पाणी पाजलं. आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय. तिथं असं सांगितलं डॉक्टर कोणीच नाहीये, पण आमच्या समोर इथून एक वैद्यकीय डॉक्टर गेले, त्यांचं नाव आहे डॉक्टर बर्डे. पण ते डॉक्टर ना थांबले ना गाडीमधून उतरले. जर ते उतरले असते तर ह्या म्हातारीचा जीव वाचला असता. नाही मॅडम, ती अशीच निघून यायची ना. तिला आम्ही जेवण पण देत होतो. मॅडम एक खोटं बोलतायत. ती बाईची तशी स्थितीच नाही होती की ती निघून येईल आणि ती चालून येईल. गेल्या 3 दिवसापासून ती फक्त पडूनच आहे. एम्बुलेंस के ड्राइवर ने बोला शी वॉज मेंटली फाइन. इनके एम्बुलेंस के ड्राइवर ने बोला अपने को कि वो मेंटली स्टेबल है, आदर शेल्टर होम में शिफ्ट कर सकते हैं, उसकी कंडीशन नहीं थी. त्यांना जरा परत फोन देताय. हां हॅलो मॅडम. तुम्ही सांगत आहे डॉक्टर खर्डे आहेत. कोण आहे डॉक्टर खर्डे? कुठे आहेत हॉस्पिटलमध्ये? बर्थडे डॉक्टर बर्डे तेच मॅडम, तेच तुमच्याशी तेच बोलताय. बोलतात मेन नाही, डॉक्टर. खर्डे मॅडम. निघून आले हॉस्पिटलमधून. अजून कोण आहे? खर्डे मॅडम आहेत. खर्डे मॅडम. बोल होती मॅडम. आलं मॅडम एक खोटं बोलतायत. कोणीच नव्हतं. मॅडम होत्या, मॅडम मध्ये होत्या आयपी याच्या वार्ड मध्ये होत्या. होते पेशंट आले तुमच्या हॉस्पिटलमध्ये. कोणाला कळणार की पेशंट आले? पेशंटला कोण बघणार? नाही मॅडम असतात तिथं. हे पहिलंच केस नाहीये. अशा 8 केसेस आमच्या समोर इथं झालेल्या आहेत. एकदा आम्ही जेव्हा आलो होतो एका पेशंटला घेऊन, तेव्हाही इथे एकही डॉक्टर आम्हाला मिळाला नाही. एक डिलिव्हरी बाई ऑपरेशन थिएटर मध्ये पडून होती. ती ओरडते तरीही एकही डॉक्टर नव्हतं. तिथे नर्स तिची डिलिव्हरी करत होती. आम्ही जेव्हा मेन मॅडमांना फोन केला तेव्हा ती मॅडम इथं आली. अशा आपला हा सिव्हिल कारभार हॉस्पिटलचा कारभार चालू आहे. आणि आज आम्हाला यासाठी सगळं सांगावं लागतंय, कारण परत पुन्हा असं व्हायला नको. जरी हे डॉक्टर आज थांबले असते तर ह्या बाईचा जीव इथं वाचला असता, पण ह्या डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे.